जन्म जन्म साथ निभावण्याच्या वचनाने सुरू झालेलं प्रेम विवाह, पण त्या प्रेमात गोडतेचं व फसवणुकीचं आणि मृत्यूचं असं वळण लागलं की कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं. आज आपण पाहणार आहोत अशीच एक घटना, धक्कादायक घटना कहाणी, आणि जे घडलं आहे ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हे कहाणी आहे. विश्वासघात, दुहेरी प्रेम आणि भयानक शेवट. आणि रुपाली वय वर्ष 35 आणि शंकर वय वर्ष 40, दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके आटक बुडले होते की घरच्यांच्या विरोधाला झुगारून त्यांनी प्रेमविवाह केले. शंकर ड्रायव्हरचे काम करत होता. रुपाली घरकाम, छोटेसे पण सुखी घर. पण या सुखाला कोणाची तरी नजर लागली. शंकरचा एक मित्र गणेश वय 26, रुपालीची ओळख त्याच्याशी झाली आणि काही दिवसातच ही ओळख मैत्रीत आणि मग ती प्रेमात बदलली. रुपाली आता नवऱ्याच्या मित्रावर जीव ओवाळून टाकू लागली होती. शंकरने हे पाहिलं आणि समजलं. त्याने बायकोला समजवले की त्याच्या नादाला लागू नको, पण आता उशीर झाला होता. आता अशात असताना रुपाली आणि गणेश यांनी ठरवलं की शंकर ह्याचा त्यांच्या प्रेमात अडथळा होतोय आणि त्याला संपवायलाच हवं. त्या दोघांचं ठरलं आणि 18 फेब्रुवारी 2025 शंकरला फोन करून बाहेर बोलावलं. गणेशने त्याला दारू प्यायला नेलं आणि नशेच्या नादात त्याला नाट्यकला ह्याच्यात नेलं आणि मैत्रीचा दिखावा. दोघंही धाराशिवीकडे रवाना झाले, पण एका पुलाजवळ पोहोचले. गणेशने प्लॅन प्रमाणे गाडी थांबवली. दोघंही उतरले. डॅन्स, गाणी म्हणजे नाचले वगैरे, मस्त गाणी लावून नाचले. आणि अचानक गणेशने शंकरला खांद्यावर घेतलं आणि थेट नदीत फेकलं. पण नशेमुळे शंकरने गणेशला घट्ट धरलं होतं आणि दोघंही पाण्यात पडले. शोध मोहिमेनंतरनं आढळले की दोघांचा मृतदेह पोलिसांच्या शंकेची सुई रुपालीकडे वळली आणि चौकशी झाली आणि अखेर सत्य उघड झालं. रुपाली आणि गणेश एकत्र कट, पण दोघांनी शंकरचा मृत्यूसोबत आपलाही जीव गमावला. एका महिलेच्या प्रेमात चुकीच्या निर्णयामुळे 2 जीव गेले, एक नवरा आणि दुसरा प्रियकर. हा प्रकार आपल्याला शिकवतो की प्रेमात अंध होणे, फसवणूक करणे आणि खोट्या भावनांवर आयुष्य उभारणे शेवट विनाश घडतो. तुम्हाला या घटनेवर काय वाटतं हे नक्की सांगा. आणि अशा खऱ्या गुन्ह्यांच्या घटनेसाठी गुन्हेगारी दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, इथेच आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.